मानकापुरातील श्रीमूर्तींना 3 जिल्ह्यात मागणी। सीमा भागातील गावांमुळे होतीये लाभ। मागणी तसा पुरवठा करण्याकडे कुंभारांचा कल। निपाणी तालुक्यातील सीमा भागातील शेवटचं गाव म्हणून मानकापूर गावची ओळख आहे। येथील श्रीमूर्तींना बेळगाव, कोल्हापूर, सांगली अशा 3 जिल्ह्यातून मागणी आहे। येथील कुंभार समाज बांधव व मूर्तिकारांनी मागणी तसा पुरवठा हे धोरण अवलंबले। ऑर्डरीप्रमाणे मूर्ती तयार करण्याचं काम जोमात सुरू असल्याचं सध्या मानकापूरमध्ये पाहायला मिळत आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20% दरवाढ झाली आहे। साच्यात तयार करण्यात आलेले कच्चे गणपती व कामगारांचा खर्च तसेच वाहतूक खर्च वाढल्याने मूर्तिकारांची अडचण झाली आहे। सदर खर्च जवळपास दुप्पट झाल्याचे मूर्तिकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे मंडळाच्या मागणीप्रमाणे मूर्तिकारांना मूर्ती देणं परवडणार नाही। श्रींच्या मूर्तीसाठी 500 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत दर सांगण्यात येत आहेत। 6 फुटाचा गणपती 15,000 रुपये, 9 फुटाचा गणपती 40 ते 45,000 रुपये व 10 फूट उंचीची मूर्ती 50 ते 55,000 रुपये दराने विक्री करण्याचा मूर्तिकारांचा मानस आहे। ज्याचा जसा कामाचा दर्जा तसा दर हे सूत्र अनेक ठिकाणी लागू आहे। आकर्षक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मागणी तसा पुरवठा करण्याकडे कुंभार समाज बांधव व इतर मूर्तिकारांचा कल दिसतोय। घरगुती सुबक मूर्तीही तयार करून विक्रीस उपलब्ध करण्यात येत आहेत। बाहेरगावच्या श्रीमूर्तींना आपल्या गावी गणपती पाठवण्याकडे कुंभार समाज बांधवांची लगबग सुरू आहे। महानकर न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।